आजकाल मुंबई, पुणे, नाशिक सगळीकडेच मोठमोठे टॉवर्स होत आहेत. त्याच्यामुळे वास्तुशास्त्राप्रमाणे प्रत्येकालाच घर घेणं शक्य नाही आहे. मला जर घ्यायचं असेल आणि एखादं घर चांगलं वाटलं पण ते त्या वास्तूप्रमाणे रचना त्याची नसेल तर त्याला काय करता येऊ शकतं? ॲब्सोल्युटली. कारण एखाद्या तुमच्यासारख्या माझ्यासारख्या जसं मी सांगितलं एखाद्या सामान्य माणसाने आयुष्यभराचं फार कष्ट करून तो एखादं घर निर्माण करून घेतो स्वतःसाठी. बरोबर. परंतु जसं तुम्ही विचारलं मला काय करायला हवं त्या वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर काय करायला हवं, तर इट्स व्हेरी सिम्पल. जसं मी सांगितलं की वास्तुशांती करून गृहप्रवेश करून हे आपलं वास्तुप्रतिमेचं घरामध्ये स्थापन करावं. पण त्याच्यासोबत एनर्जी वास्तूमध्ये बॅलन्स करणं हे इज व्हेरी इम्पॉर्टंट. आपण एनर्जीज वास्तूमध्ये कसे बॅलन्स करणार, तर फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगितलं की नॉर्थ ईस्टमध्ये जे आहे जसं एनर्जी तत्व जे आहे जलतत्व जे आहे ते वास्तूमध्ये नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला असतं. नॉर्थ ईस्ट डिरेक्शनला वास्तूप्रमाणे जेव्हा नॉर्थ ईस्टमध्ये देवारा स्थापन करून तिकडे गुरुबळ आपण वास्तूमध्ये आपण बॅलन्स करून घेतो तिकडे. त्यासोबत किचन हे साऊथ ईस्टला असायला पाहिजे वास्तूमध्ये. मास्टर बेडरूम म्हणजे ज्या घरचा जो करता पुरुष व्यक्तिमत्व असतो त्याचं बेडरूम हे साऊथ वेस्टला असावं. आणि नॉर्थ वेस्टला मुलांचं चिल्ड्रनचं किड्स बेडरूम किंवा लहान मुलांचं प्ले एरिया घरातला हे अशा प्रकारे वास्तूची रचना साधारणपणे असायला हवी वास्तूमध्ये.